अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी आपल्याला श्री हनुमान जयंतीनिमित्त विशेष काही उपाय सांगणार आहे. विशेषत्वाने कर्जमुक्ती, शत्रुपीडा निवारण व्हावी आणि सर्व संकट निरसन व्हावेत. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच दिनांक 2 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आणि गुरुवार एकाच दिवशी आलेला आहे. त्यामुळे आपल्याला याचे अनेक लाभ होणार आहेत. अर्थातच हा दिवस भगवान श्री हनुमंतरायांचा पण आहे, तसेच देवी भगवतीचा पण आहे आणि स्वामींचा पण दिवस आहे. त्यामुळे मी आपल्याला 3 अशा काही उपासना सांगणार आहे. ह्या उपासना केल्याने आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि नक्कीच आपल्या सहकुटुंबाचं संरक्षण होईल. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत अवश्य पहा. नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक मार्ग मिळतील. सर्वप्रथम दिनांक 2 एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी हनुमान जयंती आहे, म्हणजेच श्री मारुतीरायांचा जन्मोत्सव आहे. आणि या दिवशी भगवान श्री हनुमंतराया अत्यंत जागृत असतात. आपण केलेली सेवा ते शीघ्रत्वाने स्वीकारतात आणि आपल्या सर्व संकटांचा नाश करतात. त्यांना संकटमोचन म्हटलं जातं. तसेच आपल्या आता प्रामुख्याने विचार केला तर आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची शत्रुपीडा आपल्याला आवर्जून पाहायला मिळते. आपल्या वैयक्तिक कौटुंबिक वादांमुळे सुद्धा शत्रुत्व निर्माण झालेलं असतं. त्यामुळे आपल्याच कुटुंबियांच्या मनामध्ये आपल्याबद्दल द्वेष असतो किंवा राग असतो. त्या माध्यमातून बऱ्याचदा शत्रुपीडा होते आणि त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. अनेक लोकांच्या मागे कोर्ट कचेरी किंवा विविध प्रकारच्या शत्रुपीडा काय असतात आणि त्या शत्रुपीडा निवारण होण्यासाठी नक्की काय करावं याची संपूर्ण माहिती देणार आहे. तर दिनांक 2 एप्रिल रोजी आपण सकाळी सूर्योदयापूर्वीच साधारण 5:30 वाजता स्नान करायचं आहे. कारण का, हनुमंतरायांचा जो जन्म उत्सव असतो तो अर्थातच सूर्योदयाच्या वेळी आपण साजरा करत असतो. त्यामुळे त्याच्यापूर्वीच आपण स्नान करून घ्यावं, आपल्या घरच्या देवांची पूजा करावी आणि संकल्प करावा. संकल्पामध्ये आपल्या सहकुटुंबियांचं नाव घ्यावं, आपल्या गोत्राचं उच्चारण करावं. गोत्र माहीत नसेल तर आपण आपल्या काश्यप गोत्राचं उच्चारण करू शकता. त्यानंतर आपल्याला ज्या काही शत्रुपीडा असतील, जाणून बुजून आपल्याला कोण त्रास देण्याचा प्रयत्न करीत असेल, मनामध्ये भीती असेल किंवा वारंवार आपल्याला दुष्ट स्वप्न पडत असतील आणि संकट येत असतील, तर या संकटांचा संपूर्ण नाश होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तसेच आपल्या कुटुंबियांचं रक्षण होण्यासाठी, अगदी लहान बाळांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचंच रक्षण होण्यासाठी एक विशेष उपाय सांगणार आहे. अर्थातच मारुतीरायांचा जन्म हा सूर्योदयाच्या वेळेला होतो. तेव्हा आपण आपल्या देवघरापुढे बसायचं आहे आणि संकल्प करून हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे किंवा मारुती स्तोत्र म्हणा. आणि मारुतीराया काय म्हणतात की माझी सेवा करण्यापेक्षा माझ्या स्वामींची म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांची उपासना करा, मी तुमच्यावर अधिक प्रसन्न होईल. त्यामुळे जर आपण प्रभू रामचंद्रांची उपासना केली तर आपल्यावर हनुमंतराया अधिक प्रसन्न होतात. त्यामुळे आपण पहाटेच स्नान करून जेव्हा आपण हनुमान चालिसा वाचन करण्यासाठी बसणार तेव्हा रामरक्षा अवश्य वाचन करा. ते नसेल शक्य आपल्याला तर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच आपण हनुमान चालिसा वाचन करा किंवा मारुती स्तोत्र वाचन करा. त्याचप्रमाणे आपल्याला शक्य असेल तर पंचमुखी मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा कोणतंही आपल्याजवळ मारुतीचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. एकतर शत्रुपीडा निवारण होण्यासाठी किंवा संकट निवारण होण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये जर 4 लोक असतील, 3 लोक असतील, प्रत्येकाच्या उंचीप्रमाणे लाल रंगाचे 2 दोरे घ्यायचे आहेत. उदाहरणार्थ एका व्यक्तीच्या नावाने 2 दोरे आपल्याला घ्यायचे आहेत, जे लाल रंगाचे असणार आणि आपल्या उंचीप्रमाणे असणार. तिथे बसून आपण मारुतीरायांची प्रार्थना करायची आहे. हे मारुतीराया, आमच्या सर्व कुटुंबियांचं रक्षण करा. सर्व प्रकारच्या बाहेरील बाधा, नकारात्मक ऊर्जा, शत्रुपीडा आमच्यापासून दूर ठेवा
आणि आमचं निरंतरपणे रक्षण करीत राहा. मारुतीरायांची प्रार्थना करून आपण तिथे हनुमान चालिसाचे 11 पाठ करायचे आहेत किंवा मारुती स्तोत्राचे 11 पाठ करायचे आहेत आणि एकदा रामरक्षा म्हणायची आहे. शक्य नसेल तर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. मारुतीरायांना मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा शक्य असेल तर मारुतीरायांच्या मूर्तीवर अर्पण करण्याची व्यवस्था असेल तर चरणांवरती मोहरीचे तेल अर्पण करायचे आहे किंवा दिवा लावला तरी हरकत नाही. असलेले जे धागे असणार ना ते धागे आपण त्या मंदिरामध्ये मारुतीरायांच्या चरणांवर अर्पण करायचे आहेत की धागे आहेत ते घरी घेऊन यायचे आहेत आणि प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये ते धागे बांधायचे आहेत. हा धागा कमीत कमी 40 दिवस हातामध्ये असणं गरजेचं आहे. त्यापेक्षाही जास्त दिवस जर आपल्या हातामध्ये असेल तरी उत्तम. अशा प्रकारे आपण आपल्या सहकुटुंबियांच्या रक्षणासाठी हे धागे घरामध्ये आणून बांधायचे आहेत आणि मारुतीरायांची प्रार्थना करायची आहे. तसेच त्या दिवशी होईल तेवढं गरजू आणि गरीब व्यक्तींना अन्नदान करायचं आहे आणि शक्य असेल तर आपल्या घरामध्ये कुटुंबियांसोबत श्रीरामरायांच्या भजनाचा गजर करायचा आहे, नामाचा गजर करायचा आहे आणि मारुतीरायांचं नामस्मरण करायचं आहे. ते झाल्यानंतर दुसरं म्हणजे पौर्णिमा. आपल्याला वारंवार आर्थिक अडचणी येत असतील तर अर्थातच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी भगवती पण अत्यंत जागृत अवस्थेमध्ये असते. त्यामुळे आपण कुंकुमार्चन सेवेला प्राधान्य द्यायचं आहे. आपल्या घरामध्ये दुर्गा मातेची मूर्ती असेल किंवा आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल तर तो एका तांबणामध्ये घ्यायचा आहे किंवा ती मूर्ती तांबणामध्ये घ्यायची आहे. कर्जमुक्तीसाठी, आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीकडे प्रार्थना स्वरूपाने संकल्प करायचा आहे आणि थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. 108 वेळा आपली जी कुलदेवी आहे तिचं नाव घ्यायचं आहे किंवा दुर्गादेवीचे 108 नाव आपल्याला सहजरित्या गुगलवर किंवा पुस्तकांमध्ये मिळतील. किंवा आपली जी कोण कुलदेवी असेल, उदाहरणार्थ आपली तुळजाभवानी माता असेल तर श्री तुळजाभवानी देव्ये नमः किंवा श्री तुळजाभवानी माता यै नमः असं म्हणून 108 वेळा कुंकू अर्पण करायचं आहे आणि देवीची मनोभावाने ओटी भरून प्रार्थना करायची आहे. पायस म्हणजेच तांदळाच्या खिरेचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे आणि देवीची महाआरती करायची आहे. शक्य असेल तर एखादी सवाष्ण स्त्री घरामध्ये बोलवून देवीला नैवेद्य दाखवून तिला गोडधोडाचं जेवण घालायचं आहे आणि तिची ओटी भरायची आहे. देवीची प्रार्थना करून आपण नक्कीच संकटमुक्त व्हाल, कर्जमुक्ती होईल, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील आणि अर्थातच आपल्या मनोकामना पूर्ण होतील. त्यानंतर गुरुवार पण आलेला आहे म्हणून आपण स्वामींची उपासना पण अवश्य करावी, कारण पौर्णिमा ही गुरूंना अतिप्रिय आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, सर्वप्रथम शक्य असेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 1 दिवसीय पारायण करायचे आहे. ते शक्य नसेल तर आपण स्वामींचा 108 जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सावकाश शांततेने 108 वेळा जप करायचा आहे. 108 वेळापेक्षा अधिक शक्य असेल तर आपण 11 माळा जप करायचा आहे. तसेच आपण होईल तेवढं दिवसभर स्वामी महाराजांचं नाम घ्यायचं आहे. जवळच्या स्वामींच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. दत्त महाराजांना किंवा स्वामींना हरभऱ्याची डाळ, गूळ, पिवळ्या रंगाचं पुष्प अर्पण करून त्यांची प्रार्थना करायची आहे. आपल्या पाहण्यात जर गाय असेल तर गोमातेला घास द्यायचा आहे, अन्न द्यायचं आहे. तसेच स्वामी महाराजांची प्रार्थना करायची आहे. स्वामी महाराजा अखंड कृपादृष्टी राहू द्या. स्वामी महाराजांची सेवा आपण यथाशक्ती यथाभक्ती केली तर स्वामी महाराज आपल्यावर भरपूर कृपादृष्टी दाखवतील. त्याचप्रमाणे या दिवशी आपण सांगितल्याप्रमाणे कुटुंबियांना घेऊन एकतर मारुतीरायांचं, त्यानंतर श्री रामचंद्रांचं, स्वामी महाराजांचं आणि देवी भगवतीचं भजन करायचं आहे आणि तो दिवस अत्यंत आनंदपूर्वक आणि उत्साहात घालायचा आहे. नक्कीच आपल्या घरामध्ये शांतता प्राप्त होईल आणि देवांची अखंड कृपादृष्टी होईल. अर्थातच मारुतीराया हे अत्यंत शक्तिशाली आहेत. आपल्यावर कृपादृष्टी दाखवतात आणि सर्व संकटांपासून आपलं रक्षण करतात. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली सेवा आवर्जून करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर अनेक व्यक्तींपर्यंत आवर्जून पोहोचवा.